स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनानं स्वरांचा जादुई प्रवास थांबलाय। चिरतरुण सूर हरपला। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव ब्रिचकँडी रुग्णालयातून लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं। उद्या दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं आशा भोसलेंनी सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांना आवाज दिला। आशा भोसलेंनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आशा भोसलेंनी अनेक अजरामर गाणी गायली। दम मारो दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसलेंनी इंडस्ट्रीला दिली। मुलगा आनंद भोसलेंनी माध्यमांसमोर येत आशा भोसलेंच्या निधनाची बातमी दिली। माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे। उद्या दुपारी सकाळी 11 ते 2 त्यांच्या ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत। आशा भोसलेंच्या पार्थिवाचं सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे। आशा भोसलेंवर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आशा भोसलेंना प्रकृती अस्वस्थ असल्यानं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दिग्गज गायिका आशा भोसलेंच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। आशा भोसलेंनी वयाच्या 10व्या वर्षी 1943 मध्ये माझा भाऊ या मराठी सिनेमात पहिलं गाणं गायलं। 1948 मध्ये आशा भोसलेंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून चुनरिया या सिनेमातलं सावन आया हे गाणं गायलं। नया दौर 1957 सालच्या सिनेमातील मांग के साथ तुम्हारा या गाण्यांनी आशाताईंना मुख्य प्रवाहातील गायिका म्हणून ओळख दिली। ओ.पी. नय्यर यांच्यासोबत 1960च्या दशकात आशाताईंनी झुमका गिरा रे यासारखी लोकसंगीत धाटणीची गाणी गायली। 60च्याच दशकात तिसरी मंजिल या सिनेमात आर.डी. बर्मन यांच्यासोबतचे रॉक अँड रोल संगीत विशेष पसंतीस उतरले। 1970च्या दशकात आशाताईंना त्यांच्या स्टायलिश गाण्यांनी नवी ओळख निर्माण करून दिली। यादो की बारात मधील चुरा लिया है, हरे रामा हरे कृष्णा, दम मारो दम ही गाणी विशेष प्रसिद्ध। 70च्याच काळात आशाताईंनी हा खेळ सावल्यांचा या मराठी सिनेमातील क्लासिक गाणी गाऊन अधिराज्य केलं। 1980 मध्ये उमराव जान या सिनेमातील दिल चीज क्या है या गाण्यानं आशाताईंची शास्त्रीय संगीताची खोली सिद्ध केली। 1990च्या दशकात आशाताईंनी पॉप संगीतातही आपली छाप सोडली। ए.आर. रहमान यांच्यासोबत रंगीला सिनेमातील तन्हा तन्हा, 90च्या दशकातील ओ मेरे सोनारे ही गाणी विशेष आवडली। 2011 मध्ये आशा भोसलेंच्या नावानं जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून त्यांची नोंद झाली। वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या। भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला। त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला। त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या।
लता दीदीनंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला. त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील. आता वळूया काही राजकीय बातम्यांकडे. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं असं वक्तव्य केले आदिती तटकरे यांनी. काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल असंही आदिती तटकरे म्हणाल्या. बारामतीतील मेळाव्यात बोलताना आदिती तटकरे या भावूक झाल्या. तर प्रत्येकाला असं वाटतं माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी पुढे जायचंय असंही छगन भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करावं असं वक्तव्य मंत्री आदिती तटकरेंनी केलंय. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला. बारामती जवळच्या कन्हेरीमध्ये मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जाहीर प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत बोलताना आदिती तटकरे भावूक झाल्या आणि त्यांनी सुनेत्राताईंनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं. आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं. आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती. जरी दादा 6 वेळेला उपमुख्यमंत्री झाले, ते पद मुख्यमंत्री म्हणून जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्याच पदावर त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो. कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लाभू शकला नाही. पण मला खात्री आहे काकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मला सुद्धा वाटतं. एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलोय की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे. अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते. का येऊ नये? अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. तर आम्हाला वाटतं की ठीक आहे बाबा, आमचाही नेता पहिल्यांदा अजितदादा होता किंवा आता सुनेत्राताई यांना सुद्धा कधीतरी आम्ही मुख्यमंत्री करू. प्रचार सभेत बोलताना सुनेत्रा पवारही भावूक झाल्या. दादांच्या विचारानं काम करत राहील असं आश्वासन त्यांनी बारामतीकरांना दिलंय. दादांच्या अचानक जाण्याने व महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला आणि मला वाटतं अजूनही आपण सगळेजण त्यातून सावरतच आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी हे विमान कोसळलं त्या विमानात कोसळलेल्या जागी सुद्धा अनेक कागद पडलेली आपल्याला पाहिजे. आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले. इतक्या वर्षाची मला पाहून खात्री आहे तुमचा भक्कम पाठिंबा आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. तुमचं दादाबरोबर असलेले प्रेम आणि निष्ठा उभे देशानं पाहिलेली आहे आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणारा असं रोहित पवार यांनी म्हटले. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असा दावाही त्यांनी केलाय. भोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाही तर ठरवून आणलं गेलं असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. सत्तेतील मोठ्या पक्षाकडूनच सत्तेतील मित्रांची शिकार केली जाणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. महायुतीवर बोलताना रोहित पवार यांनी नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरातचा उल्लेख केला. खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नसून ते ठरवून आणलं गेल्याचंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय. भाजपचे सत्तेतील मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार अशा बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या मित्रांची शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणारं भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ये दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असलं तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत ज्या बेवफा ज्या हमे याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे.
त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील. त्या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली का आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच. अशा प्रकारचा कुठलाही उद्देश असायचं काहीच कारण नाही. कुठल्याही उद्देशानं भोंदू खरातची चौकशी होत नाही. तर या राज्यामध्ये तर अशा प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुढे येत असतील तर त्या ठेचून काढल्या पाहिजे. ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यातूनच भोंदू खरातचं प्रकरण हे बाहेर आलेलं आहे. भोंदू खरातने शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवर ही जमिनी खरेदी केलेल्या आहे आणि ही जमीन खरातनं 2,40,00,000 विकत घेतल्याची माहिती आहे. खरात आणि त्याच्या सीएने एकाच ठिकाणी जमीन खरेदी केली. उत्तर सोलापुरातील कळमन गावात खरातने जमीन खरेदी केली. त्याची कागदपत्रही आता समोर आली. भोंदू खरातनं शक्तीपीठ महामार्ग ज्या भागातून जाणार तिथे जमीन खरेदी केली. उत्तर सोलापूर तालुक्यात खरातनं 2,40,00,000 जमीन खरेदी केली. 2024 मध्ये खरातनं 11 एकर जमीन खरेदी केल्याचं खरेदी खत आहे. खरातचा सीए ललित पोफळेनंही एकाच ठिकाणी जमीन खरेदी केली. खरातच्या सीएनं जवळपास 19 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती. ललित पोफळेच्या पत्नीच्या नावावर 4,12,00,000 इतक्या किमतीची जमीन आहे. खरात आणि त्याच्या सीएनं मिळून एकूण 7 कोटींची जमीन खरेदी केल्याची माहिती. मुलीच्या लग्नासाठी मी ही जमीन विकली. जमीन विकताना मी बोली केली होती की माझ्या पैसे समजा मी धंदा करतोय काय तर करतोय, पैसे आले तर मला जमीन परत द्यावं लागेल. होय म्हणली ती. आणि जमीन खरेदी झाल्यावर 1-1.5 वर्षाने रोड झाला इकडे आणि आमची जमीन 2.25 कोटी रुपयाला विकली 50 लाखाला घेऊन. आमची काय अपेक्षा नाही, फक्त आमची जमीन आम्हाला मिळावी. नाशकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती आहे. 7 जणांवर आरोप, मात्र 150हून अधिक कर्मचाऱ्यांची अडचण झाली. 2-4 नासके आंबे निघाले म्हणून अख्ख्या झाडावरच कुऱ्हाड मारली जाते की काय असा प्रश्न नाशिक आयटी कंपनीतल्या घटनेवर पडू लागलाय. सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकमधल्या नामांकित आयटी कंपनीचं युनिट बंद होण्याच्या तयारीत आहे. या कंपनीत आरोपांनुसार 7 जणांनी 9 जणांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न केला. तक्रारीनंतर या प्रकरणात एसआयटी स्थापन झाली आहे. सरकार एकीकडे कारवाई करत असताना सत्ताधारी भाजपच्याच लोकांनी संबंधित कंपनीवर मोर्चा काढलाय. चार 5 लोकांमुळे कंपनीतल्या इतर काहींकडे सुद्धा संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे. आरोपी आणि त्यांच्याशी संबंधित काहींची चौकशी सुरू आहे. कंपनीच्या आवारात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान एसआयटी नंतर सरकार एनआयए आणि एटीएस तसंच सीबीआयकडे हा तपास देण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या आवारातच बंदोबस्त आणि चौकशी सत्र सुरू असल्यामुळे कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्यात. काहींना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले. तर एकूण 7 जणांवर या प्रकरणामध्ये आरोप झालेत. मात्र या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या 150हून अधिक लोकांची अडचण होऊन बसली आहे. माहितीनुसार नाशिकऐवजी ही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा पुण्यातल्या इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट करू शकते. अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळा, नातलं, घर यामुळे ते नाशकात स्थायिक झालेत. त्यामुळे ज्यांना मुंबई पुण्याला स्थलांतरित होता येणार नाही त्यांनी काय करावं हा देखील प्रश्न आहे. विसंगती म्हणजे एकीकडे सरकार आणि पोलीस या प्रकरणावर कारवाई करत असताना सत्तेतीलच भाजप कार्यकर्त्यांनी कंपनी बाहेर आंदोलन केलं. तेव्हापासून कंपनी बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यामुळे कंपनीनंच काही कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. आणि आता दुसरीकडे पत्रकारांना आयटी कंपनी नाशिकमधून घालवायची आहे का? तुम्ही या मुद्द्याला इतकं मोठं का करताय असा सवाल भाजपला करण्याऐवजी भुजबळ पत्रकारांना करतायत. अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे. जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत
त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी तर अजिबात येणार नाही, असलेल्या जातील. पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात शिवसेना आढावा बैठकीत दुरावा पाहायला मिळाला. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांनी आजूबाजूला बसूनही एकमेकांशी बोलणं टाळलंय. संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर इतर आमदारांनी हस्तांदोलन केलं, मात्र आमदार सत्तार यांनी हस्तांदोलन करणं टाळलंय. जळगावात लाडकी बहिणीची ई-केवायसी करताना एक धक्कादायक प्रकार घडला. ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. आरोपी गोकुळ चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडलाय. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोकुळ चव्हाण विरोधात शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेने त्यांच्या नवऱ्याला सांगितलं होतं, त्यानंतर देखील त्याचा प्रकार थांबला नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे. आरोपी गोकुळ रमेश चव्हाण म्हणून आहे. इथून तो समाजसेवेच्या माध्यमातून किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून मतदारांना किंवा नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे असं काम करत असल्याचं आम्हाला सांगत होतं. अटक वगैरे केली नाही, आरोपीचा शोध चालू आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायचं असल्यानं गोकुळ चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेत शरीर सुखाची मागणी केली. ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत आहे आणि याचाच गैरफायदा काही नराधम घेताना दिसत आहे. जेव्हा महिला ई-केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल. कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये. माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये. ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी ही विनंती. या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील. अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे. तर दुसऱ्या महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याच्या बहाण्यानं प्रेम संबंधांची मागणी केल्याची आणखी एक तक्रार देण्यात आली आहे. जळगावमधील या 2 धक्कादायक प्रकरणांमुळे एकच खळबळ उडाली आहे.